काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेचे इलेक्शन होण्यापूर्वी आपल्याला सर्वांना माहिती आहे, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे कोल्हापूर दौऱ्यावरती होते आणि मला सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांची मुलाखत घेण्याचा एक खूप चांगला प्रसंग आणि संधी मिळाली होती। त्या दरम्यान आम्ही विशेषतः स्पोर्ट्स आणि कोल्हापूरचं नातं किती जवळचं आहे आणि इथं ॲथलीट्सचं परफॉर्मन्स डेव्हलप करण्यासाठी किती मोठी संधी आहे असं मी त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता। आणि त्यावेळेस त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं की कोल्हापूरमध्ये आपण स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्यासाठी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करूया। आज परत एकदा ते सन्माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांच्या दौऱ्याच्या दरम्यान आज महालक्ष्मी विकास आराखडा, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडनं 1445 कोटीचा निधी आपल्या ह्या महालक्ष्मी मंदिर परिसराच्या विकासासाठी मंजूर केला गेला, त्याचा शुभारंभ आज सन्माननीय गृहमंत्री साहेबांच्या हस्ते होता। आणि परत एकदा सन्माननीय मुख्यमंत्री साहेब ह्या दौऱ्याच्या दरम्यान कोल्हापूरमध्ये होते, तर मी त्यांच्याबरोबर स्पोर्ट्स डेव्हलपमेंटच्या दृष्टीने काही चर्चा केली आणि सांगताना अतिशय आनंद होतोय की मी त्यांच्यासमोर एक असा प्रस्ताव मांडला की कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये ओपन स्पेसेस त्याचबरोबर एक्झिस्टिंग असे अनेक स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर आहेत जे दूर अवस्थेत आहेत, तर त्यांची दुरुस्ती करण्यासाठी आणि विशेषतः आपल्याला माहिती आहे भीमा स्विमिंग टँक जो मला वाटते जवळपास 7 ते 8 जिल्ह्यांमध्ये असणारा एकमेवा ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल आहे आणि त्या पूर्ण जागेमध्ये जवळपास 3 एकरची ती जागा आहे, ज्यामध्ये 3 ते 4 डिसिप्लिन्स आपल्याला डेव्हलप करण्याची संधी आहे। म्हणजे स्विमिंगच्या बरोबर फुटबॉल आहे, तिथं जिम्नेजियम आहे, अशा अनेक स्पोर्ट्सचं डेव्हलपमेंट तिथं करता येते। तर मी 10 कोटी रुपयाचा निधीची मागणी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्याकडे केलेली आहे। त्यांनी सुद्धा मला एक विश्वास व्यक्त केला आहे की लवकरच आपण हे प्रश्नसुद्धा मार्गी लावूया आणि मला खात्री आहे की ह्या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून एक खूप मोठी प्रगती आपल्या खेळाडूंची होऊ शकते। विशेषतः स्विमिंग एक अशी गोष्ट आहे की फुटबॉल आणि कुस्तीबरोबर सुद्धा फार प्रगतशील आपल्याला संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिसते आणि खेळाडूंना एकत्रित ह्या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून अतिशय फायदा होईल अशी मला खात्री आहे।